नमस्कार. मी एस-टी-सी लीडर लक्ष्मण खांडेकर सर. आज आपल्या सगळ्यांना सांगण्यात एवढा आनंद वाटतो की आपल्या माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जबरदस्त अशी 8 दिवसाची एन्जॉयमेंट टूर ऑर्गनाईज केली होती. आपले ग्रेट गुरु WTC प्लस प्लॅटिनम संजय वाबळे सर, साथ ही साथ सी-टी-सी लीडर जगदीश भोसले सर, एन-टी-सी लीडर संतोष लोखंडे सर आणि न्यू ब्रँड एन-टी-सी लीडर सुजाता शिकरे मॅडम यांच्या ग्रुपमधून आपण 40पेक्षा जास्त लोक बार्शी कुर्डवाडी या ठिकाणाहून डायरेक्ट माउंट आबू यासारख्या एका ठिकाणी जबरदस्त अशा ठिकाणी एक 8 दिवसासाठी टूर एन्जॉयमेंटसाठी आलेलो आहे. तर मी सुरुवातीला सांगेल की आपला कुर्डवाडीमधून प्रवास स्टार्ट झाला. कुर्डवाडीमधून आपण मुंबई वांद्रा स्टेशनपर्यंत आलो आणि वांद्रा स्टेशनपासून आपल्या सर्वांचं रिझर्वेशन बुकिंग वांद्रा टू आबू रोड या स्टेशनपर्यंत झाला आणि आबू रोडपासून आपल्याला ह्या संस्थांच्या ज्या शांतीवन संस्था आहे आपली, त्या संस्थानाच्या बसेस आपल्याला पिकअप करण्यासाठी आल्या आणि त्या बसेसमधून आम्ही रात्री 2 वाजता त्या कॅम्पसमध्ये आलो. आल्यानंतर जबरदस्त असे स्वच्छता, सुंदर कॅम्पस आहे. एकदा जबरदस्त सर्वांनी अवश्य माउंट आबू आणि आबू रोड या संस्थानाला भेट दिली पाहिजे. तसेच आमची राहायची जी व्यवस्था केली होती, ती राहायची व्यवस्था आहे अमृत कलश बिल्डिंग आहे. खूप जबरदस्त बिल्डिंग. तसेच ज्ञान सरिता म्हणून एक बिल्डिंग आहे. इथं जर बघितलं तर इथं कमीत कमी ॲट ए टाइम 30,000 लोकांचे मॅनेजमेंट ही संस्था करते. जबरदस्त अशी मोठी मॅनेजमेंट ह्या संस्थेची आहे आणि आमचं एक 5 दिवसाचं नियोजन इथं आहे. त्याच्यामधला आजचा दुसरा दिवस खूप जबरदस्त फील होतंय. आज ह्या माय लाईफस्टाईल इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर माउंट आबू सारख्या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला. योग आल्यानंतर आजचा जो आपल्या समोर पाठीमागच्या बाजूला जो तुम्ही बघताय, हा 1000 लोकांचा हॉल आहे. ज्या हॉलमध्ये जर आपण बघितलं तर 1000 लोकांचं ॲट ए टाइम एक सेशन खाली चालू आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर या हॉलच्या शेजारी जेवणाची प्रशस्त अशी व्यवस्था आहे, जिथे ॲट ए टाइम 700 ते 800 पेक्षा जास्त लोक एका वेळेस जेवण करतायत. आता बघा ह्या सिस्टम मधून हा जो पाठीमागच्या बाजूला आपला हॉल दिसतोय, हा हॉल आहे दिव्य अनुभूती हॉल. एकदम जबरदस्त प्रशस्त असा 1000 लोकांचा एसी हॉल आहे आणि एकदम स्वच्छता टापटीप असं जबरदस्त मॅनेजमेंट ही संस्था करते. तसेच जर तुम्ही माझ्या समोरच्या बाजूला जर बघितलं तर असा खूप मोठा असा डोंगर आहे. खूप मोठा डोंगर आहे. डोंगराच्या मधून धबधब्यातून पाणी येतंय आणि खूप स्वच्छता आहे या ठिकाणी. खूप म्हणजे खूप स्वच्छता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. खूप स्वच्छता या ठिकाणी आहे. जबरदस्त असं मॅनेजमेंट ही संस्था करते. तर मी प्रत्येक व्यक्तीला सांगेल, मन शांतीसाठी माउंट आबू या ठिकाणी प्रत्येकानं अवश्य कमीत कमी 7 दिवस 11 दिवस येणं गरजेचं आहे. इथं आल्यानंतर आपल्या मनाला जी शांती मिळते, इथं आल्यानंतर ज्ञानप्राप्ती होते आणि ते जे ज्ञानप्राप्ती झालेले आहे, ते असे जबरदस्त ज्ञानप्राप्ती झालेले आपले महागुरु इथे आहेत. असे जबरदस्त नियोजन पूर्ण ह्या कॅम्पसमध्ये जर बघितलं तर पूर्ण 5 दिवसाचं शेड्यूल या कॅम्पसमध्ये आहे. जबरदस्त असं जेवण, पूर्ण एन्जॉयमेंट, सगळं नियोजन जर बघितलं तर एकदम जबरदस्त असं फील ह्या 2 दिवसामध्ये मला आलंय. आणि आज सांगायला एवढं प्राऊड वाटतं. आता आपल्या समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर हे ब्रह्मभोजन म्हणून एक हॉल आहे आपला, जिथं पूर्ण हॉलची मॅनेजमेंट, पूर्ण जेवणाची मॅनेजमेंट आपल्याला ह्या ब्रह्म हॉलमध्ये दिसते. ब्रह्म हॉलमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या ब्रह्म हॉलमध्ये ॲट ए टाइम 700 ते 800 लोक 1 ते 1.5 तासामध्ये ऑलरेडी जेवण करून बाहेर निघतात. जबरदस्त रिझल्ट ह्याचा आम्ही स्वतः 2 दिवसामध्ये अनुभवलेला आहे आणि कसलाही गोंधळ न घालता या सिस्टम मध्ये जर बघितलं तर एकदम शांतताप्रिय वातावरण आहे. आणि त्याच बाजूला जर बघितलं तर इकडल्या बाजूला धबधबा आहे. आपण आता धबधब्याच्या बाजूला जाणार आहे. त्याच्यामध्ये बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये पण आपण एंट्री करूया.